केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार। बजेटकडे सर्वसामान्यांच्या नजरा। सकाळी 11 वाजता निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प मांडणार, तर थोड्याच वेळात निर्मला सीतारामन या आता अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। लोकभवनमध्ये शपथविधी सोहळा संपन्न। क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी, मात्र अर्थ खात्याचा पदभार नाही। अजित पवारांची राष्ट्रवादी सुरक्षित ठेवण्यासाठी घाईत शपथविधी झाला। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीतील सूत्रांची माहिती। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार। सुनेत्रा पवार यांनी बारामतीची निवडणूक लढवल्यास बिनविरोध होण्याची शक्यता। 6 महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक होणार। 28 जानेवारी ते 28 जुलै कालावधीत पोटनिवडणूक होणार। सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा सध्या पदभार नाही। मात्र आता अर्थसंकल्पानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची सूत्रांची माहिती। अजितदादानंतर आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा पक्षाचे सर्व संवैधानिक अधिकार आता सुनेत्रा पवार यांच्याकडे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदीही एकमतानं निवड। पंतप्रधान मोदींकडून सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादांचं स्वप्न पूर्ण करतील, मोदींकडून ट्विट। तर मोदींनी सुनेत्रा पवार यांना सांत्वनपर पत्रही पाठवलं। कठीण प्रसंगी सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला। सुनेत्रा वहिनींचा निर्णय प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील याचा विश्वास, फडणवीसांचं वक्तव्य। रोहित पवारांकडून सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात ट्विट। सुनेत्रा काकींनी शपथ घेतली याचा आनंद आहे। किमान सुनेत्रा काकी यांच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाहीये, रोहित पवार यांचं ट्विट। मंत्रालयातील अजितदादांच्या नावाची पाटी काढली। नागपूरमधील दादांच्या निवासस्थानाबाहेरील पाटीही बदलली। विजयगड निवासस्थानासमोर आता श्रीमती सुनेत्रा अजित पवार अशी नवी पाटी। अजितदादा शिंद्यांप्रमाणे संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत। अजितदादा भाजपबरोबर गेले, पण विचारांची चौकट मोडली नाही। पवारांनी मनात आणलं असतं तर दादाही सीएम होऊ शकले असते। सामनातील रोखठोकमधून संजय राऊतांचा दावा। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पण पटेल नसावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। मराठमोळ्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा असं मांडलं मत। राष्ट्रवादीमध्ये तटकरे पटेल सर्व निर्णय घेतात। राष्ट्रवादी हा मराठी चेहऱ्याचा अस्मितेचा पक्ष। महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत दादांनी तडजोड केली नाही। भोसले पाटील यांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतली पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट। अजित पवारांसोबत क्रू मेंबर पिंकी माळी यांचाही विमान अपघातात झाला मृत्यू। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। पेडणेकरांच्या भेटीनंतर शरद पवार आता मुंबईसाठी रवाना। 2010 साली आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची निर्दोष मुक्तता। महापालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये विनापरवानगी रॅली काढून प्रचार केल्याचा आरोप, तर नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाकडून ओवेसींची निर्दोष मुक्तता। मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक। डिंपल मेहतांना महापौर करण्याच्या निर्णयाविरोधात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरणार। 3 तारखेला धडक मोर्चा काढण्याचाही इशारा। सोलापूरमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार। सोलापूरची जनता स्वाभिमानी असून पुरोगामी विचारच इथेच चालतो, धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। तर सोलापूरमध्ये तुतारीचा एकही उमेदवार आला नाही, जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर। पाटण जिल्हा परिषदेत भाजप 1 नंबरचा पक्ष राहील, लोकांनी विकासाला प्राधान्य दिलंय। प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये पुतणा धनंजय सावंतांच्या विरोधात तानाजी सावंतांचा प्रचार। कार्यकर्ते नाराज असल्यानं बंडखोरी केल्याचा धनंजय सावंतांचा आरोप, तर पक्षात कोणतीही नाराजी नाही, तानाजी सावंतांचं स्पष्टीकरण। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालाय। अनेक विकास कामं बंद झाली असून राज्य बंद पडण्याच्या मार्गावर आहे। आमदार उत्तम जानकर यांची राज्य सरकारवर टीका। धाराशिवमध्ये शिंदेचे शिवसेनेचे पदाधिकारी अविनाश खापे निलंबित। राजन साळवी आणि अविनाश खापेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, तर धाराशिवमध्ये शिवसेना हायजॅक केल्याचा आरोप खापेंनी केला होता।
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद बुकानोरेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, तर अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी ऑनलाईन नाहरकत प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुरू. महापौर उपमहापौर निवडीनंतर स्वीकृत सदस्याची नियुक्ती केली जाणार. स्वीकृत सदस्याच्या निवडीसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे उद्या आढावा बैठक घेणार. बैठकीमध्ये पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा देखील घेतला जाणार. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिल पर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर. मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेससह अनेक मेल एक्सप्रेस गाड्या दादर स्थानकातून सुटणार. मंगळूरू सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावणार. पुण्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार. या प्रकरणी आंबेगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. 8 महिन्यांपासून महिलेवर वारंवार बलात्कार सुरू असल्याची माहिती समोर. नवी मुंबईच्या खारघरमध्ये कारला भीषण आग. आगीच्या घटनेमुळे महामार्गावरती 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. ठाण्याच्या शहापूरमधील डोळखांब डेहणे या मार्गावरती कारला भीषण आग. कारमधील 5ही प्रवासी सुखरूप. आग विझवण्यामध्ये पोलिसांना यश. छत्रपती संभाजीनगरच्या पालूजवळ बर्निंग कारचा थरार. प्रसंगावधानामुळे कारमधील 5 प्रवासी बचावले. नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील साचलेल्या कचऱ्याला आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. गेल्या 9 महिन्यातील ही आगीची दुसरी घटना असल्याचं समोर. मुंबईमध्ये रस्ते अपघातात 10 वर्षात तब्बल 4000 जणांचे बळी. 2016च्या तुलनेमध्ये मृतांचा आकडा 199 ने कमी झाला. वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे अपघाताचं प्रमाण घटल्याचं स्पष्ट. नागपूरच्या कपिलेश्वर मंदिर संगमावरती 17 वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. तरुण कुटुंबासोबत दर्शनासाठी आला होता. नाशिकच्या सिडकोमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून 12 आरोपींची धिंड. हातात बेड्या घालून जिथे दहशत माजवली त्याच ठिकाणी पोलिसांकडून या सगळ्या तरुणांची धिंड. नाशिकमध्ये पोलीस सेवेतून बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला. शहरातील द्वारका सर्कल या ठिकाणी एका हॉटेलच्या खोलीत मृतदेह सापडला. सांगलीच्या इनाम धामणी रोडवरती एका बापलेकावर हल्ला. मुलाच्या समोरच बापाची दगडानं ठेचून हत्या. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावानं पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. जालन्यामध्ये बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. गुन्हाही दाखल. शाखा व्यवस्थापकाला चौघांकडून मारहाण. बँकेत आयडी आहे का, सुरू का करत नाहीये, या कारणावरून मारहाण झाल्याचं समोर. नवी मुंबईतील पनवेल शिरढोणमध्ये धर्मांतराचा संशय. तर दी पेंटेकोस्टल मिशन मुंबई या कार्यक्रमांमधून धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. रायगडच्या पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. अँटीरेबीज अभावी रुग्णांचे हाल. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अँटीरेबीज इंजेक्शनांचा पुरवठा यावेळेस पुरेसा साठा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्याचं समोर. बुलढाणा शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ. एकाच दिवशी 6 लहान मुलांवर कुत्र्यांचा हल्ला. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण. नगर परिषदेचं मात्र दुर्लक्ष. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू. सिंहस्थ ध्वजस्तंभाची उंची 51 फूट आणि 31 फूट अशी असणार. ध्वजस्तंभाचा पाया साधा ठेवण्यात येणार. सिंहस्थ प्राधिकरणाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. नाशिकच्या कुंभमेळ्यात खऱ्या साधूंच्या गळ्यात ओळखपत्र दिसणार. कुंभमेळ्यात घुसखोरी करणाऱ्या बनावट साधूंना रोखण्यासाठी उपाययोजना. त्र्यंबकेश्वर येथील 10 अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या मान्यतेनंतर अंमलबजावणी. जळगावच्या मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. गहू, हरभरा, मका, केळी ही सगळी पिकं जमीनदोस्त झाल्यानं शासनाकडून तातडीने पंचनामे करून भरीव मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा आणि द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा. कांदा आयात निर्यात धोरण दीर्घकालीन जाहीर करा. नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी खुल्या बाजारातून करा. शेतकऱ्यांची मागणी. अर्थसंकल्पातून कांदा आणि द्राक्षोत्पादकांना मोठ्या अपेक्षा. नाशिकमध्ये मात्र आता शेतकऱ्यांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाकडे नजर. केंद्रीय अर्थसंकल्पातून आपल्याला काय काय मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष.
अर्थसंकल्पातून कांदा आणि द्राक्ष उत्पादक यांना मोठ्या अपेक्षा.